अजित पवार बारामतीला कारने जाणार होते, तशी तयारी देखील पूर्ण झाली होती। मंत्रालयातील फाईली उशिरा आल्यानं कार्यक्रम बदलण्यात आला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्यानं मोठी खळबळ। फाईल क्लिअर करण्यासाठी अजितदादांना पटेलांचा की कोणाचा तरी फोन आला होता। विमान अपघाताच्या एक दिवसाआधी फोन आला, प्रमोद हिंदूराव यांचा दावा। अजितदादा गाडीने गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर दादांना कोणाचा फोन आला ते लोकांना कळालंय, रोहित पवारांचं वक्तव्य। मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाहीये, सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, रोहित पवारांची मागणी। दादा महिनाभर आधी कुठे गेले, कोणाला भेटले, माहिती काढली पाहिजे। दादांना उशीर का झाला ते मी बोलून दाखवलं, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। अजितदादांनी नरेश अरोरांच्या कन्सल्टंटला झापलं होतं। अरोरा कॉन्ट्रॅक्ट न देण्याची दादांची भूमिका होती। रोहित पवारांची माहिती, तटकरे अरोरांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी चर्चेला गेल्याचा अंदाज आहे, रोहित पवारांचं वक्तव्य। अपघातासंदर्भात अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत। रोहित पवारांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यावरती विचार करा। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशन संदर्भात तटकरे पटेल यांनी बोलावं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर फाईलवरती सही करून घेणारा तो विदर्भातला नेता कोण होता, राऊतांचा सवाल। दादांकडे भ्रष्टाचाराच्या फाईली होत्या, राऊतांचा दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तरच उत्तर देता येईल ना, सुनील तटकरेंचं वक्तव्य। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादीचे नेते मुग घेऊन गप्प काय, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांचा सवाल। रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीयेत, विकास लवांडे यांचा हल्लाबोल। दादांचा अपघात की घातपात, मोदींकडे मुद्दा मांडला असेल ही अपेक्षा आहे। सुनेत्र पवार यांच्या मोदी शहांच्या भेटीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवरती जनतेचा विश्वास राहिलाच नाहीये। देशातील तपास यंत्रणा लाचार, गुलाम झालेल्या आहेत, संजय राऊतांची टीका। तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही, राऊतांचा मोदींवर निशाणा। आज दादा नाहीये, त्यामुळे जुनं काढायचं नाही, 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं भावुक उत्तर। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात। दादा नाही तर मला जुनं उन्हाळून काढत बसायचं नाहीये, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते, अंकुश काकडेंचा दावा। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत एक चांगला निर्णय झाला असता। शरद पवार यांनी देखील आजची विलिनीकरणाची तारीख सांगितली होती, सोशल मीडियावरती पोस्ट करत अंकुश काकडेंचं स्पष्टीकरण। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। विलिनीकरण करण्यासंदर्भात सुनेत्रा पवार आणि पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, दत्ता भरणेंचं वक्तव्य। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजन। आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार। मुंबईमध्ये थोड्याच वेळात जिल्हा नियोजन समितीची बैठक। बैठकीआधी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जाणार। ठाकरे सेनेचे आणि शिवसेनेचे आमदार आमने सामने येणार। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डीपीडीसीची बैठक होणार। सुनेत्र पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव मंजूर। दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर। ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांकडे पाठवली जाणार। निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशाचा महापूर झाला। पैशाचा महापूर येऊन निष्ठेची भिंत तोडता आली नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। येणारा उद्याचा काळ आपलाच असेल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली। चंद्रपुरातील प्रकरणावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। तर चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवरती मनसे नाराज असल्याची ही माहिती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गंभीररित्या चर्चा करणं गरजेचं होतं, त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा केल्या। संजय राऊतांचं वक्तव्य। चंद्रपूर संदर्भात वडेट्टीवार आणि धानोरकरांसोबत आम्ही चर्चा केली होती, संजय राऊतांची माहिती।
चंद्रपूरमध्ये भाजपसोबत युती केल्यानं मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले, संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? संदीप देशपांडेंचा सवाल। परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलं। 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन 2.25 वर्ष महापौर असतील। सय्यद इक्बाल यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी असणार। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख बानो यांनी महापौर पदाची, तर सपाच्या शान ए हिंद यांनी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारली। 18 फेब्रुवारीला पहिल्या महासभेचं आयोजन। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार। रद्द केलेली 3460 जन्म प्रमाणपत्र पुन्हा देण्याचा सभेत प्रस्ताव। किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हा घोटाळा उघड झाला असून प्रकरणात हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचंही समोर येत आहे। लातूर पंचायत समितीवरती पुन्हा काँग्रेसचा प्रभाव। काँग्रेसला 16, भाजपला 2 आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा, त्यामुळे लातूर पंचायत समितीवरती काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित। धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। भाजपकडून कैलास शिंदे तर शिवसेनेकडून आकांक्षा चौगुले सभापती पदासाठी आक्रमक। अखेर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। जिल्हा परिषद अध्यक्ष पदासंदर्भात जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना। नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना, तर जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द मी पाळणार, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार। सांगली महापालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांचा देखील विशेष सत्कार। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते आम्हाला काय अक्कल शिकवतायत? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत असं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। कोश्यारी यांनी तुमचा लंगोट फेडला ते बघा, नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर कोविड काळामध्ये महाराष्ट्र वाचवणारे कोश्यारी नसते तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं असतं, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे, राऊतांचं वक्तव्य। या लोकांनी तर मुंबई विकायला काढली आहे, मात्र मुंबईच्या विकासाची दृष्टी असेल तर तुम्ही काम करा, राऊतांचा नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांना सल्ला। मातोश्री निवासस्थानाबाहेर नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। रितू तावडेंच्या महापौरपदी निवड झाल्यानं शुभेच्छा दिल्याचे बॅनर। बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार, महायुतीचा होणार, जय श्रीराम, मुंबई लव महादेव असा बॅनरवरती आशय। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतीच्या घशात घालतायत, बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते। संजय राऊतांची टीका, तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल। ठाण्यातील उन्नत महामार्गामुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन। शहर अध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवक आंदोलनामध्ये सहभागी। यावेळेस बाधित झाडांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। अहिल्यानगरमध्ये निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ऍक्शन मोडवरती। नगरसेवकांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन। प्रत्येक शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची नगरसेवकांची माहिती। लातूर विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी 15 कोटींची तरतूद। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। राज्यातल्या प्रत्येक धावपट्टी दुरुस्तीकडे। यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं वक्तव्य। जळगाव जिल्हा परिषदेने ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राज्यात 8व्या क्रमांकाचं स्थान पटकावलेलं आहे। जळगाव जिल्हा परिषदेने 100 गुणांपैकी 80 गुण मिळवलेले आहेत। शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट। धान खरेदी केंद्रातील गैरकारभाराचा शेतकऱ्यांना मोठा फटका। सालेकसातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। भंडाऱ्यातील शनया नगर परिसरात 2 लहान भावंड खिडकीत अडकल्यानं काही काळ तणाव। जेसीबीच्या मदतीनं खिडकी फोडून दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात आली। नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली आहे। जळगावच्या 40 गावातील पाटणादेवी परिसरात घाणीचं साम्राज्य। संबंधित विभागानं नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी। नागरिकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन। अकोल्याच्या महसूल विभागातील शिपायाकडून आपल्यावरती अन्याय झाल्याचा आरोप। अनधिकृत रजेच्या कारणावरून पगार थांबवल्यानं आर्थिक संकट ओढावल्याचा दावा। सखोल चौकशी करून न्याय देण्याची शिपायाची मागणी।
जालन्यामध्ये 1,22,000च्या बनावट नोटांसह 5 जणांची टोळी जेरबंद. अंबड पोलिसांची मोठी कारवाई. 3 महिन्यांपासून सुरू होता बनावट नोटांचा कारखाना. 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा छापून चलनामध्ये आणल्याचा प्रकार समोर. करमाळ्यामध्ये खासगी बसमध्ये 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. पांगरे गावाजवळ प्रवासादरम्यान घटना घडल्याची तक्रार. आरोपी जेठाराम जाट चौधरीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगावच्या पाचोरामध्ये उच्चशिक्षित महिलेची 8,50,800 रुपयांची फसवणूक. ऑनलाईन पार्ट टाइम कामाच्या आणि मर्चंट टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अधिक तपास सुरू.